नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी किचन अँड स्मॉल बेकरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती मिसळपाव रेसिपी, सोलापुरी कडक भाकरी आणि ठेचा रेसिपी ह्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला। पण आज काहीतरी आपण साधंसुद्धा घरगुती पोटाला पचेल असं साधा सिंपल वरण भात बनवणार आहोत। चला तर मग अश्विनीच्या स्वयंपाकघरात। आता इथं आपण तांदूळ स्वच्छ धुवून शिजायला टाकलं। ह्याच्यात मीठ टाकू आणि उलटण्यानं ढवळून मीठ टाकलं। आता आपला भात मोकळा होण्यासाठी ह्याच्यात थोडं तेल टाकू। तेल टाकलं आपण ही तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत। तर ही बघू शकता तुम्ही, अर्धी वाटी डाळ आहे, म्हणजे साधारण 1 तांब्या पाणी ओतलं। हळद टाकली, छान मिक्स करून घेतली। कुकर लावलं। आता आपण ही गॅसवर ठेवूया। आपली डाळ शिजलेली आहे। आता कुकर थंड झाला की डाळ काढून घ्यायची। भात पण शिजत आलाय। आता साहित्य बघूया। आपण साधं सिंपल आणि सपक वरण बनवतोय। त्यासाठी साहित्य बघा, इथं मी हळद घेतलेली आहे। हळद, मीठ, मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती म्हणून तीच आपली थोडीशी कापून घेतली। आता मी ह्याला थोडंसं ठेचून घेणार आहे। हा बघा, आपला भात किती मस्त शिजलाय, झालाय की नाही, मोकळा झालाय। मोकळा झालाय आणि आपलं वरण पण छान शिजलेलं आहे। आता ह्याच्यात आपण थोडं पाणी ओतूया आणि छान ह्या वरणाला फेटून घेऊया। हे वरण मी आमच्या घरी असं घट्टच वरण खातात, 2 जणांसाठीच केलेलं आहे। कढई ठेवली, ह्याच्यात तेल ओतलं थोडं। आपलं तेल पण तापलेलं आहे। आता ह्याच्यात टाकूया मोहरी, जिरं, ही रेसिपी अगदी नवशिके पण बनवू शकतात। लसूण, गॅस थोडा मोठा करते।
कढीपत्ता वाळलेला असल्यामुळं सगळ्यात शेवटी टाकला. ह्याच्यातच डाळीतच आपण हे टाकूया मीठ. थोडंसं मला कमी वाटतं मी आणखी थोडंसं मीठ टाकते. आपला लसूण पण हे झालेला आहे. गॅस बंद करू. फोडणी घेऊन घेऊ. आहा, काय मस्त डाळ झाली. थोडी उभं नावाला, कारण मला थोडं जास्त पिवळी डाळ आवडते. कलरसाठी मी थोडीशी परत एकदा हळद टाकणार आहे. हळद टाकून झाली हे छान मिक्स करू. बघू शकता तुम्ही आपल्या डाळीला किती छान उकळी आलेली आहे. आता आपण ही ताटात वाढून घेऊया. आता भात पण आपण वाढून घेऊया. पातेलं भरलं असल्यामुळं मी थोडं थोडं काढत आहे. कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.